₹60चा ज्यूस घेऊन ₹6चे सुद्धा टेस्ट नसेल तर चेहऱ्यावर एक्सप्रेशन असे काही असतात. आज क्रिसमसची सुट्टी होती मुलांना म्हणून बाहेर घेऊन गेलो होतो स्पेशल ठिकाणी. त्यांना स्पेशल काहीतरी दाखवायचं होतं, पण त्या अगोदर श्रेयसला घरी अभ्यास करायला सांगितला आणि त्याचा इतिहास हा प्रचंड आवडीचा विषय आहे आणि नेहमीच मी मला काहीच माहिती नाही असं दाखवते आणि त्याच्याकडून सगळ्या काही गोष्टी ऐकून घेत असते आणि इतक्या इंटरेस्टिंगपणाने तो सांगतो आणि त्याच्या आवाजामध्ये मला या सगळ्या गोष्टी ऐकायला खूप आवडतात. आता आहे ना, शहाजी राजांना आहे ना दुसरा राजा पाहिजे होता, पण त्यांनी काय केलं, सगळे हलक्या तानाचे मुघल, आदिलशाह, निजामशाह हे तिघं पण जण हलक्या तानाचे होते. हलक्या कानाचे म्हणजे मला लक्षात येईल. हलक्या कानाचे नाही, तानाचे. तानाचे. तूच म्हणजे होती ना हा हा हा. की एकाकडे गेलं, जातो नाही येतो, नाही जातो नाही जातो. हा, ते हलक्या कानाचे असतात ते. ते हलक्या कानाचा होता. हा. तर त्यांना कसं पाहिजे होतं, जड उठून बस. कानाचा. जड कानाचा हा. जे एकदा म्हणलं की तेच करणार. हा. तर त्यांनी काय केलं, आपल्या गावातल्या एका मुलालाच राजा केलं. हा. आणि ते जाऊन म्हणले मुघल आदिलशाह निजामशाहला की आमच्या आता गोदावरी आणि यमुना या दोघांचा मधला भाग आमचा. आमच्यामध्ये जे येतील आम्ही त्यांना मारू. तर तसंच आले मुघल. श्रेयसचा इतिहास सांगून आता न संपणारा आहे. रोज तो एवढ्याच कुतूहलाने आणि इतक्याच इंटरेस्टिंगपणाने सांगतो, कारण मी सांगत असते की मला यातलं काहीच माहिती नाही, त्यामुळे तो मला सगळ्या माहिती करून देत असतो. आज मुलांना पिक्चर पाहण्यासाठी आणलेला आहे. सध्या धुरंधर पिक्चर खूप गाजत आहे आणि तोच पिक्चर पाहण्यासाठी त्यांना आणलेलं होतं आणि मुलांना शाळेमधून पण सतत सांगत होते की धुरंधर पिक्चर बघा म्हणून. आणि त्यांना दाखवल्याच्या नंतर खरंच वाटलं की मुलांचं जर देशभक्तीवरचं प्रेम जागृत ठेवायचं असेल तर असे पिक्चर त्यांना नेहमी दाखवायला हवेत. पण आता पिक्चर बघायला गेल्यास खाण्यावर पण तेवढाच जीव आहे त्यांचा. लगेच खायला सुद्धा मागवलं. इंटरव्हलमध्ये सगळेजण खात होते तर आपण कसं गप्प बसायचं, तर सरांनी पण थोडंसं आणखीन 1-2 समोसे आणले, त्यांनी भेळ खाल्ली आणि नंतर मग पिक्चर वगैरे छान झाल्याच्या नंतर परत आणखीन पावभाजीची खायची इच्छा त्यांची झाली. म्हणलं चला आजचा दिवस तुमच्या मनावर, आणि पावभाजी वगैरे खाल्ली. मला काही हे खाण्यात इंटरेस्ट नव्हता आणि मी खातही नाही जास्त, म्हणून एक ज्यूस घेतला. तर त्याची तुम्हाला सांगितलं सुरुवातीला ₹60चा ज्यूस, पण ₹6 सारखी टेस्ट नको त्याला, तर जाऊ द्या, विषय तो संपला तिथेच. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.